शेतकरी कर्जमुक्ती, रोजगार निर्मिती आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी 28 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाएल्गार सभेला राज्यभरातील दिव्यांगांनी मोठा पाठिंबा दर्शविला आहे। या पार्श्वभूमीवर दिव्यांग प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने प्रहारचे नेते बच्चू कडू यांची भेट घेतली। शेतकरी आणि दिव्यांगांच्या समस्यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो दिव्यांग बांधव या सभेत सहभागी होणार असून त्यांनी या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी नुकतीच पुणे येथे नियोजन बैठकही घेतली होती। बच्चू कडू यांनी या उपक्रमाला नैतिक पाठिंबा देत शेतकरी आणि दिव्यांगांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला। या महाएल्गार सभेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीसह दिव्यांगांच्या अधिकारांसंदर्भातील ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात येणार आहे। राज्यातील विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी होत असून 28 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या या सभेमुळे जनतेचे लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वेधले जाणार आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।